हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज मला एक खूप महत्त्वाची बातमी आपल्याबरोबर शेअर करावीशी वाटते. नुकतंच माझे ओळखीचे एका व्यक्तीनं मला कळवलं. सध्या अमेरिकेत राहतात त्या. खूप इथे वर्णद्वेष चाललेला आहे. भारतीयांबद्दल खूप नको तसं लोक वागतात. त्यामुळे आम्ही खूप दुःखी आहोत आता. आणि त्यांची आता परिस्थिती अशी झाली आहे, त्यांची मुलं तिथे लहानाची मोठी झालेली आहेत, ती त्याला एजेस झालेली आहेत. त्यांना इकडे यायचं म्हटलं तरी अवघड आहे, तिथे राहायचं म्हटलं तरी अवघड आहे. आणि फक्त ह्यांच्यावरच द्वेष आहे असं नाहीये. ह्यांची मुलं उद्या नातवंड होतील सगळे. म्हणजे तिथे तुम्ही ग्रीन कार्ड मिळालं तरी तुम्हाला इंडियन अमेरिकन असं म्हणतात, अमेरिकन होत नाही तुम्ही. त्यामुळे हे इंडियन अमेरिकन्सवर लोक खूप नाराज आहेत. अहो, पूर्वी कसं असायचं, आता मला आठवते, मी कॉलेजला असताना शेवटच्या वर्षाला एक मुलगी होती. ती तिचं ग्रॅज्युएशन संपल्यावर US ला जाणार होती. आम्हाला आश्चर्य, आम्ही सगळी काय, आम्ही तिला विचारणार, तू तिथे कुठे उतरणार, कसं होणार सगळं. ती म्हणायची तेच काय, तिथे गेल्यावर ॲडजस्ट करायचं सगळं. आम्हाला खूप आश्चर्य वाटायचं हे कसं, आणि कौतुक पण वाटायचं. पूर्वी आपल्याला असं वाटायचं ना, अमेरिकेत आहेत म्हणजे अगदी ते काय मस्त आहेत, मजेत आहेत, आनंदात आहेत. ते इथे आल्या वेळेला चॉकलेट बॉक्स घेऊन यायचे, काही गिफ्ट घेऊन यायचे. हे बघून लोकांना वाटायचं अमेरिका म्हणजे स्वर्ग आहे म्हणून. पण आता आपली बरीच लोक, एस्पेशली मला वाटते IT सेक्टरमुळे वगैरे आपले मध्यमवर्गीयांची बरीच मुलं बाळं तिथे गेलेले आहेत. त्यांच्यामुळे आई वडील पण जाऊन आलेले आहेत. आणि सोशल मीडिया तरी आहेच आपल्याला सगळं सांगायला. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी आता कळायला लागलेल्या आहेत. आणि आता ट्रम्प साहेब दुसऱ्यांदा आल्यावर हे जास्त वाढलेलं आहे. उलट ह्यात लोकांना वाटत होतं ट्रम्प साहेब इंडियन अमेरिकनसाठी खूप काहीतरी करतील चांगलं, म्हणून सगळे सपोर्ट केला त्यांना. कमला हॅरिस इंडियन ओरिजिनच्या असल्या तरी त्या लोकांना तेवढं कन्व्हिन्स करायला काय म्हणेन मी, त्यांना शक्य झालं नाही काय कोणाठोक. पण आज हे लोकांना जे ट्रम्प साहेबांना मतं दिलीत ते लोक आज खूप 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 पश्चाताप होतो त्यांना, का आम्ही दिलं. आणि एका माणसानं तरी सांगितलंय, आय एम सिक ऑफ अमेरिका अँड आय एम हॅव्हिंग इंटेन्शन ऑफ एदर मूव्हिंग टू युरोप or just back to India honestly. तो म्हणतोय एदर दुसऱ्या कुठल्या तरी युरोपच्या कंट्रीजमध्ये जाणार मी, नाही इंडियाला जाणार. म्हणजे एवढी लोक कंटाळलेली आहेत तिथे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा इंडियन लोकांना अरेस्ट होते, जेलमध्ये टाकतात, डिपोर्ट करतात. एवढंच का, कधी कधी त्यांच्यावर गोळ्या सुद्धा झाडल्या जातात. आणि रोजच्या जीवनात सुद्धा ती लोक तिथे आनंदी नाहीत. हे तिथे असणारे खरोखर सांगणारे सांगतात. आता बदल असला हे सांगितलेले काही
चूक असली तर तिथे असणारे लोकांनी सांगावं, म्हणजे आम्हाला खरंच कळेल तुम्ही एवढे त्रासात आहात का, तुम्हाला एवढं सगळं तिथे सोसायला लागते का. आणि आपल्याला वाटते पैसा भरपूर आहे तिथे म्हणून, पैशाचा फक्त आकडा मोठा दिसतो. तिथे पगार जास्त आहे पण भाडं त्यांना लाखानं द्यावं लागते घराला. इन द सेम वे इवन मॅगी घेतली तरी 200-300 रुपये त्याला द्यावे लागतात. आपले हे आपण तर कन्वर्ट केलं तर. त्यामुळे ओव्हरऑल आपण इंडियात सुखी आहोत हे आज लोकांना कळते. नो डाऊट एट ए टाइम पूर्वीचे काळी दिवस वेगळे होते, तेव्हा लोक तिथे खुश होते. पण आज सगळं चित्र बदललेलं आहे. आणि ह्याला अगदी काही अमेरिकन्स जबाबदार आहेत असं नाहीये. आपण इंडियन सुद्धा इथून तिथे गेलेले मॉलमध्ये चोऱ्या करतात किंवा सगळं आजूबाजूला घाण पसरवतात. ते इवन आपण काय म्हणतो, गाड्या ठेवायला शेड असते तिथे स्वयंपाक बनवतात, रस्त्यावर फटाके उडवतात. या सगळ्या गोष्टी तिथे मान्य नाही. म्हणजे नो डाऊट आपल्याकडे आपल्याला काही वाटत नाहीये, पण तिथे तर अलाउड नाहीये. त्यामुळे त्या लोकांना वाटते हे काय करतात, हे सगळं घाण करतात. आणि ह्या लोकांमुळे मेन त्यांचे पोटात दुखते, म्हणजे त्यांना वाटते ह्या लोकांमुळे आपले मुलाबाळांना नोकऱ्या मिळत नाहीत. आणि पहिल्या पिढीचं तरी ठीक आहे, आता दुसऱ्या तिसऱ्या पिढीला ते इंडियात येऊन सुद्धा राहू शकत नाही का. म्हणजे इंडियात आलं की माती बघितली तरी ती लोक इट इज डर्टी डर्टी म्हणतात का. म्हणजे त्यांचं तिथला राहणीमान वेगळा आहे. मी काही त्यांनाही काही म्हणत नाहीये, पण ते इथे सुद्धा एडजस्ट करून राहू शकत नाहीत, अशी त्यांची परिस्थिती झालेली आहे. म्हणजे काय म्हणेन मी, त्या कितीतरी लोक तिथे पण ते सुखी नाहीयेत. इथे आले तरी ते सुखी, पहिली पिढी राहू शकेल ते ताई सांगते. इथून जे गेलेले लोक आहेत का नाही, त्यांना इथे आले की ते आनंदानं सुखानं राहू शकतात. पण त्यांची मुलं बाळं नाही, त्यांना हे सगळं वेगळं विचित्र वाटते. कुठलीही गोष्ट त्यांना जेवायला खायला बसवलं तरी इवन आपलं अन्न सुद्धा त्यांना काहीतरी वेगळं वाटते. त्यामुळे ते एडजस्ट होऊ शकत नाहीत. त्यामुळे आज आता त्यामुळे कितीतरी इंडियन्स अगदी मनापासून बोलायचं तर ते सांगतात आम्ही इथे आलो ही आमची चूक झाली, आमची चूक झाली. हेच ऐवजी आपण आपल्या कंट्रीतच काहीतरी केलं असतं तर बरं झालं असतं, हे ते म्हणतात. एक माणूस तर म्हणतोय, त्याचे शब्द बघा, द सन हॅज सेट ऑन अमेरिकन एम्पायर, द रेस्ट ऑफ इंडिया शुड नॉट बॉदर मूव्हिंग टू वेस्ट. तो म्हणतोय एकेकाळी तिथे सूर्य होता, तो आजी सनसेट झालेला आहे. आणि त्यामुळे जे कोणाची इच्छा आहे अमेरिकेत जावं म्हणून, ते बिलकुल अमेरिकेत येऊ नका असं म्हणतात. आणि इंडियन्स म्हटलं की त्यांना वाटते हे काय तरी असे बरोबर नाही, लोक घाणेरडे आहेत, कसंही वागतात, कसंही बोलतात, कुठेही ते युरिन वगैरे पास करतात. इवन त्यांचे तिथे सी बीचेस वगैरे स्वच्छ असतात. आपल्याकडच्या लोकांना एस्पेशली खेड्यातल्यांना वगैरे सवय आहे कुठेही जाऊन, पण तिथे तसं अलाउड नाहीये. पण ही लोक तसं सगळं करतात तिथे. त्यामुळे ते लोकांना वाटते काय ही आहेत अनकल्चर्ड म्हणा, अनसिव्हिलाइज्ड, आणि
त्यामुळे त्यांना हे आवडत नाही आपले लोकांचं तिथलं वागणं. त्यामुळे आपल्याला पूर्वी वाटायचं हा तिथे आहेत म्हणजे अगदी, आणि पूर्वी खूप एका 50 वर्षापूर्वी वगैरे असतील इक्वल त्यांना वागवत होते, ठीक आहे. पण हल्ली नाही, दे आर हेटेड. त्यांच्यावर कोणी रेस्पेक्टफुली त्यांच्याशी वागत नाही, त्यांना कमी लेखलं जाते. त्यामुळे कितीतरी तिथे असणारी आपली लोक सुद्धा म्हणतात, आता तुम्ही इकडे येऊ नका, आपले इंडियात आपण मानानं जगू. किंवा कितीतरी त्यातले लोक इंडियाला आलेले आहेत. काही लोकांना असं झालंय ते येऊ पण शकत नाही, तिथे पण राहणं त्यांना अवघड आहे. त्यामुळे शेवटी आपल्या हातात आहे, आपण काय विचार करायचा तो. म्हणून मला वाटलं हे आपण शेअर करावं, म्हणजे आपल्यालाही कळेल जरा तिथलं सत्य. हॅव ए गुड डे.